आई उशिरा एंट्री घेतलीस पण तू भूमिका मात्र मस्त निभावलीस. आत्या तुम्ही एक उत्तम ऍक्टर होऊ शकता. खरंच. पण या सगळ्याचं श्रेय माझ्या गुरुला आहे. आता तुझा गुरु कोण? तुझी बायको गायत्री. काय म्हणतो तुम्ही? काहीतरीच बोलताय. नाही काहीतरीच नाही गायत्री. मी आजपर्यंत असं ऐकलं होतं की गायत्री प्रत्येक प्रॉब्लेम हा खूप सहजपणे सोडवते. पण या वेळेला मी ते अनुभवलं सुद्धा. नाही अगदी खरंय. जेव्हापासून माझं लग्न झालं ना गायत्रीशी तेव्हापासून मला कुठल्याही समस्येचं काही वाटतच नाही. बघ आजची लढाई आपण केवळ आईंमुळे जिंकू शकलोय. आणि तुमच्यामुळे मला थोडीशी ऍक्टिंग पण करायला मिळाली. ओव्हर ऍक्टिंग. आपण लढाई जिंकलोय असं मला वाटत नाहीये. आपण फक्त परिस्थिती आपल्या बाजूनी करून घेतलीये. आपल्याला जिंकायचंय ते काशीचं आणि अभिलाषाचं मन आणि त्यांचा विश्वास. जोपर्यंत त्या स्वतःहून आपल्या टीम मध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत ही लढाई अशीच सुरू राहील. खरंय. बर काळजी घ्या सगळेजण. हो. गायत्री निघते मी. तुम्ही पण आणि सांभाळून जा. हो आणि या परत. बरोबर. चल रे बाबड्या. ओके ते गेल्यावर फोन कर ग. हो करते. आम्ही येतो सोडून. हो. आबा माझी पत्नी माझ्यासारखी स्वाभिमानी आहे. तिला या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही मोह नाहीये. वेळ पडली ना तर आम्ही रस्त्यावरती भीक मागू पण कोणासमोर हात पसरणार नाही. कम इन. कॅश. हे घे तोंड गोड कर. कशाबद्दल? ते नंतर सांगते. आधी तोंड तरी गोड कर. खरं तर तोंड गोड करायला ना मिठाई हवी होती पण आज घरी मिठाईच नाहीये म्हणून मी इत्तीच्या दप्तरातून हे चॉकलेट आणलंय. हे घे. कॅश. पण मला एक कळत नाहीये. आपले नवरे आपलं ऐकून घरी थांबले हे खरं पण त्यामुळे आपल्याला काय मिळालं? वहिनी तुम्ही येण्याआधी मी हाच विचार करत होते. जाऊ दे ना. आतापर्यंत फक्त आपणच घर सोडून जाण्याचा प्रयत्न करत होतो पण आता आपले नवरेही घर सोडून जाण्याचा प्रयत्न करू लागले. छान. कॅश आजचा दिवस ना आपण आनंद दिन म्हणून साजरा करूया. कॅश म्हणजे मला आनंद तर होतोच आहे पण त्याचबरोबर मला विचित्रही वाटते. म्हणजे बघा थोडा आनंद थोडं विचित्र थोडं विचित्र थोडा आनंद असंच काहीतरी होतंय. वहिनी मला आनंदापेक्षा विचित्रपणाच जास्त वाटतोय. म्हणजे आपले नवरे खरंच घर सोडत होते की आपल्याला घाबरवण्यासाठी घर सोडण्याचं नाटक करत होते? काय कळत नाहीये. काहीतरी आहे. अरे देवा परमेश्वरा मगापासनं मी हाच विचार करत होते ना मग हे माझ्या लक्षात का नाही आलं? वहिनी तसं पण तुम्हाला कुठली गोष्ट सांगितल्याशिवाय कळते का? नाही ना. या हे चॉकलेट तुम्हीच खा. पण मी तुम्हीच खा वहिनी आणि विचार करा. मजा आली खरंच. गायत्री म्हणजे प्रत्येक माणूस इतकी परफेक्ट ऍक्टिंग करत होता. मला असं वाटलं होतं की एखाद्या फिल्मचं शूटिंग चालू आहे. मजा आली मजा आली. तुम्ही पण काय वाईट काम नाही केलं. बरं केलं. हो. अरे वा वा. म्हणजे आपल्या घरासाठी जर हे असं ऍक्टिंग वगैरे करायचं असेल ना तर मला आवडेल ऍक्टर व्हायला. एक मिनिट. हा हॅलो. हा बोला. अरे वा काय सांगताय? खरंच? वा 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 छान. हो हो मग मी
येण्याचा नक्की प्रयत्न करीन. बघते बघते. हो हो हो, ओके ओके ओके. काय ग, काय झालं? त्या वृद्धाश्रमातल्या मॅनेजरचा फोन होता. आपले ते जॉन अंकल आहेत ना, त्यांचा मुलगा त्यांना घेऊन जायला तयार झालाय. अरे वा, चांगलं आहे की मग. चांगलं तर आहे, पण काय झालंय, जॉन अंकल जरा संभ्रमात पडलेत. कारण एवढी वर्ष मुलगा असा वागत होता, त्यामुळे आता जाऊ की नको असं त्यांना वाटायला लागलं. तर त्याबद्दल आता त्यांच्याशी बोलायलाच लागेल ना. पण ते आज कसं मला लगेच जायला- गायत्री, तू जा, निश्चिंत मनानं जा. आज तुझ्या माहेरी तुझी जास्ती गरज आहे. इथे सासरचं मी सांभाळून घेतो. थँक्स विनय. अरे हे नाही रे. वा. नाही रे, म्हणजे कॅश आणि अभिलाषाला वाटतं की नाटकं करणं फक्त त्यांनाच जमतं. हो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्या नाटक करायच्या आणि आपण दोघं फक्त माना डोलवायचो त्यांच्या नंदी बैलासारखे. यावेळेस आपण जे काय नाटक केलंय ना, त्यांना हॉल मधल्या सगळ्या दोऱ्या काढायला भाग पडलाय. और इसी बात पर एक पेग नहीं मगर एक चीयर्स तो हो सकता है बॉस. Absolutely. विघ्नेश, हा? तुला असं नाही वाटत की तू आज जरा जास्त अभिनय करत होतास म्हणून? ओव्हर ऍक्टिंग. हा नाही. करेक्ट आहे हे माझ्या सुद्धा लक्षात आलं होतं. हा. पण नंतर मला कळलं फ्रेंच कट जो रखा है बॉस. नाही अरे, पण तुझ्या या ओव्हर ऍक्टिंग मुळे आपल्या नाटकाचा पडदा इंटरव्हललाच पडला असता. हा, पण काय माहितीये, हे सगळं डिपार्टमेंट मी कॅश कडे दिलंय. म्हणजे ती ऍक्टिंग करते आणि मी प्रेक्षकाची भूमिका घेतो रे. म्हणजे मी फक्त एवढंच बोलू शकतो, कॅश अगं काय करतेस तू हे. तेवढ्यावर आपलं थांबतं सगळं. मी कधी विचारही केला नव्हता रे की मला एवढी ऍक्टिंग करायला लागेल. पण ऍक्टिंग करण्याची संधी मिळाली, म्हटलं धो ऍक्टिंग करून घ्यावी. पण इतकी? हो, तेही बरोबर आहे. दादा, मी काय म्हणतो, या आनंदाच्या प्रसंगी हा सफरचंदाचा अर्क पिण्यापेक्षा आपण थोडीशी वाईन पिऊया का रे? विघ्नेश, नाही, तुला काय म्हणायचंय ते माझं चांगलंच लक्षात आलंय. हा, पण आपल्या या यशाचा जो आनंद आहे ना, त्याची नशा कुठल्याही वाईन पेक्षा जास्त आहे. कळलं का? केव्हाही वा वा. पण दादा काही पण म्हण, म्हणजे ना या सगळ्याचं श्रेय मीरा, आबा आणि गायत्रीजींना जातं. काय काय प्लॅन होता रे त्यांचा. खरंच. एक मिनिट. नाही म्हणजे यातलं थोडं श्रेय मला पण द्या ना. हा, अरे हो, म्हणजे मी पण त्यांच्या प्लॅनचा एक भाग होतो. जेव्हा वाटण्या झाला तेव्हा काहीही न बोलणे हा सुद्धा त्या प्लॅनचाच एक भाग होता. मग दिलं तुला तुझं श्रेय दिलं. धन्यवाद. पण आता तुला माहितीये का, एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काय? की जे काही घडतं ना ते सगळं चांगल्यासाठी घडतं. म्हणजे इथून पुढे कॅश अभिलाषा वहिनींनी थोडं जरी नाटक केलं ना की आपण लगेच आम्ही घराच्या वाटण्या करतो आहोत, आम्ही जातो आहोत असं म्हणायचं. बरोबर वटणीवर येतील. हो की नाही रे? अरे मी कॅशचा चेहरा पाहिला आणि मला जाम हसायला लागलं. पण म्हटलं नाही, भूमिकेमध्ये राहायचंय म्हणून असा डीप ब्रेथ घ्यायचो आणि मग शांत व्हायचो. कसं वाटलं? आणि तुला माहिती माझं काय झालं? अरे ए बाबा थांब ना, हळू. किती? गुड मॉर्निंग कॅश. कॅश, मी म्हटलं गुड मॉर्निंग.
अरे बेटी नाही वाटत आज बाबाला. गौरव चल, आपल्याला अहमदाबादला निघायचंय. म्हणजे मज्जाच मज्जा. आज पण तुम्हाला मॉल मध्ये घेऊन जाणार आहे? यावेळेस आपण खरंच अहमदाबादला चाललोय. असं तू प्रत्येक वेळेस सांगतेस ग कॅश, पण नेहमी गौरवला घेऊन पिक्चरला जाते. जा जा, तुम्ही पिक्चर बघून या. जा. मम्मा, आज आपण कार्टून फिल्म बघायची. 3D बघायला जा. मी पैसे देतो तुम्हाला. गौरव, तुझ्या बाबांना म्हणावं, काल मम्मीने टेरेसवर एक कार्टून फिल्म बघितली. त्यापैकीच कोणीतरी येईल आणि त्यांना काय हवं काय नको ते सगळं विचारेल. तसंही विघ्नेश, तुला या आधी माझी कधीच गरज नव्हती आणि आताही लागणार नाही. काय कॅश, घर सोडताना थोडेसे वेगळे डायलॉग बोलत जा ना, म्हणजे मलाही बरं वाटेल ऐकायला, काहीतरी वेगळं. विघ्नेश, ही ड्रामेबाजी करून तू आधीच माझ्या भावनांशी खेळलाय. मला फसवलंयस तू. याआधी मी घरच्यांसाठी वाईट होतेच, पण आता मला तू वाईट ठरवलंयस. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, म्हणून मी आज घर सोडून जाते कायमच. वा वा कॅश, ये होईन बात. ये हा जो ना डायलॉग हा नवीन आहे. विघ्नेश, मी खरं बोलतेय. मी खरंच घर सोडून चालले. नंतर परत कधीच येणार नाही मी या घरी. ए बाबा, आता तू बोलत बसू नकोस. मला मॉल मध्ये जाऊन गेम खेळायचे. हवं तर मी तुला पॉपकॉर्न आणतो. गुड. चल रे. मी खरंच घर सोडून चाललीये. विश्वास बसत नसेल तर दार बंद कर. ए मम्मा, चल ना लवकर घर सोडून. हे बाबांनो, कुठल्या मॉल मध्ये चाललायत मला कळवा. येईन मी घ्यायला. चल रे. मम्मा, अहमदाबाद आपली जागा का सोडतं? कधी मॉल मध्ये असतं तर कधी गार्डन मध्ये असतं. एकदा तर तुम्हाला अहमदाबाद म्हणून घोड्याच्या गाडीवर बसवलेलं. 1, 2, 2.5. वहिनी, मी घर सोडून चालले. असं कधीही कुणाला घर सोडून जाता येत नाही. प्रत्येकाची घरं ठरलेली आहेत. त्यात तू म्हणजे उंट, तिरकी चाल. कितीही घरं सोडलीस तरी चालीत फरक पडणार नाही. वहिनी, माझा संशय खरा ठरला. आपल्या नवऱ्यांनी आपल्याला मूर्ख बनवलं. आणि हे घर सोडण्याचं वगैरे काय जे होतं ना, ते सगळं नाटक होतं. नाटक. अहो वहिनी, विचार काय करत बसलायत? उठा, चला निघा. कॅश, ऐक ना, जरा बस ना. 2 मिनिटं बस ना. हे बघ, आपण घर सोडून बाहेर जाणार. हा, मग कोणीतरी आपल्याला बोलवायला येईल याची वाट बघत बसणार. त्यापेक्षा आपण घरीच राहिलेलं काय वाईट. नाही, बाहेर थंडीही आहे, पुन्हा डासही खूप त्रास देतात. म्हणून वहिनी, यावेळी आपल्याला बाहेर बसायचं नाहीये. मी आता थेट चालली आहे अहमदाबादला. कुठेही थांबणार नाहीये, कुठेही जाणार नाहीये दुसरीकडे मी. आणि तुम्ही थांबू नका इथे. सरळ निघायचं. आणि लवकर निघालात ना तरच तुम्हाला कोल्हापूरला जायची बस मिळेल. कळलं? कसं आहे ना, आधीचा डाव जरी आपण हरलो असलो तरी दुसरा डाव खेळताना आपल्याला सावकाश चाली खेळायला हव्या. वहिनी, आता तुम्ही असे किती दिवस चाली खेळत राहणार आहात हो? नाही नाही, अगं चालींचा विचार नाही करत होते मी. त्यापेक्षा चाल खेळण्याबरोबर आधीच्या चुका टाळण्यासाठी मी आत्मचिंतन करते. काय काय आत्मचिंतन? आत्मचिंतन जड शब्द आहे ना. अगं, मलाही येत नव्हतं आधी, पण रोज मी प्रवचन ऐकते ना टीव्हीवर, तसं चपखल तोंडात बसलाय माझ्या. वहिनी,
आत्मचिंतन करा हा. सासूबाईंची सेवा करा. हे चेस खेळायला तुम्हाला कोणी शिकवलं? सासूबाईंनी ना. वा. मग हे चेस बोर्ड घेऊन त्यांच्या पायाशी बसा आणि चेस खेळत बसा. वा. मी चालले घर सोडून. मम्मा आजचं आपलं अहमदाबाद कुठे आहे? चल रे. कॅश कॅश अरे बापरे. इथेही वजिराने उंटाला मारलं. देवा परमेश्वरा वाचव रे बाबा. काय घाबरवता? अहो बोला ना. अरे विघ्नेश ती खरंच कॅश गेली घर सोडून. अहो नका काळजी करू, संध्याकाळपर्यंत येईल. पर चला मागचा एक दिवस आनंदात जाईल. अरे विघ्नेश मला नाही वाटत यावेळी ती खरंच घर सोडून गेली आहे. देवा परमेश्वरा वाचव रे बाबा. नाटकाचा पडदा पडल्यानंतर खऱ्या नाट्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा कॅश घराबाहेर पडली, पण यावेळेस तर अभिलाषानेही तिची साथ दिली नाही. एकाकी पडलेली कॅश आता काय करणार?
काय असेल तिचं पुढचं रूप पाहायला विसरू नका उद्याचा भाग.